आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आत्मनिर्भर भारत, विकसित भारताचे स्वप्न दाखवत ते प्रत्यक्षात साकारणारे मोदी सरकारच लोकांना हवे आहे. सबका साथ सबका विकास ही रामराज्याची विचारधारा घेऊन महायुती सरकार काम करत आहे. तीच विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच पवित्र भूमीतून मुघल साम्राज्य नेस्तनाबूद करण्याचे काम केले. आपली संस्कृती जपण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत असल्यामुळे खोटे बोलणाऱ्या, देशाला असुरक्षित करणाऱ्या काँग्रेस पक्षाला कधीही साथ देऊ नका. गेल्या 70 वर्षात काँग्रेसमुळे देशाची अधोगती झाली असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. इचलकरंजी येथील थोरात चौकात हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आदित्यनाथ यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये काँग्रेसवर जोरदार प्रहार केले. काँग्रेस पक्षाने नेहमी खोटी स्वप्ने दाखवली, जनता त्याला बळी पडत राहिली. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी देशातील गरिबी हटवणार असे म्हणत राहिल्या. आता त्यांचा नातू राहुल गांधी देशातील गरिबी दूर करणार असे सांगत आहे. गरिबी कशी दूर करणार असे विचारले तर देशातील संपत्तीचे फार मूल्यमापन करून ते मुस्लिमांना वाटणार अशी त्यांची नेते म्हणत आहेत. भारताचे इस्लामीकरण, 3 तलाक धोरण पुन्हा आणण्याच्या प्रवृत्तीला लोक स्वीकारणार नाही. मोगलांचे वारस असणारे आता देशात रिक्षा चालवत फिरत आहेत आणि काँग्रेस मात्र औरंगजेबाचा झिझिया आकार लावत आहे. भारतात हा कर कधीच लागणार नाही. काँग्रेस पक्षाकडून मुस्लिमांचे तुष्टीकरण केले जात आहे. त्यांच्यासाठी कायदे बदलण्याची भूमिका घेतली आहे. अशा प्रवृत्तीच्या काँग्रेसला मत देणे म्हणजे पाप करण्यासारखे आहे. अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज काँग्रेसच्या धोरणावर हल्लाबोल चढवला. या उलट नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा कल्याणकारी योजना राबवल्या जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार धैर्यशील माने म्हणाले, इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग व पाणी प्रश्न हे 2 मोठे विषय आहेत. शहरासाठी पाणी योजना मीच मंजूर करून आणली असून जर मी शहराला पाणी देऊ शकलो नाही तर येणाऱ्या कोणत्याच निवडणुकीला मी उभारणार नाही. गेल्या 5 वर्षात कोरोनामुळे काम करण्यास मर्यादा आली, परंतु त्यानंतर शिंदे सरकार आल्यानंतर गतिमान काम करून कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघामध्ये आणण्याचे काम केले. भविष्यात CEPT प्रकल्प राबवून पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, खासदार अनिल बोंडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, मिश्रीलाल जाजू, सुरेशदादा पाटील, वृषभ जैन, विठ्ठल चोपडे आदींची भाषणे झाली. सभेला मंत्री गुलाबराव पाटील, सत्यजित देशमुख, माजी खासदार निवेदिता माने, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार अमल महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, पुंडलिक जाधव, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निलिमा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. इचलकरंजीमध्ये प्रकट होत आहे. मी आपल्या तमाम इचलकरंजीवासियांच्या वतीने ज्या रामलल्लाची स्थापना जाने का आगे प्रयास कर रहा हूं, जिस पानी की योजना का मैं बात कर, ये वस्त्र की भूमि है, ये शस्त्र की भूमि है. जो अपने को एक्सीडेंटल हिंदू कहते हैं, ये कहते हैं बुलडोजर को शांति और विकास का प्रतीक बनाया है. बंधुओं, असे योगी जी आपल्या इचलकरंजी देवभूमि से आए हैं. मुगलिया सल्तनत के अहंकार को चकनाचूर कोटि कोटि नमन करते हुए आप सबका आज भी छत्रपति शिवाजी महाराज का स्वराज काज की गूंज पूरे देश के अंदर गूंजती है ना. अब गुलामी के एक देश भी उसमें सहभागी बनता है कि नहीं. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.